हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी भरली भेंडी करणार आहे। चला तर मग प्रथम पहिल्या भेंडीला स्वच्छ धुवून घ्या आणि पुढचं आणि मागचं शेंडा आणि पुढचं दांडा ते काढून टाका। हे बघा, आणि असं जसं आपण वांग्याला कसं चिरतोय तसं चिरून घ्यायचं, मध्ये फाक पाडायचं भेंडीला। हे बघा अशा प्रकारे कसं मी पाडून घेत आहे भेंडी। बघा, कवळी आणायची आणि भरली भेंडी खूप टेस्टी आणि छान लागते भाकरीसोबत, तर खूप टेस्टी। ज्यांना भेंडी आवडत नाही ते आपण अशा भरलेल्या भेंडीच्या सोबत असं साधी सोपी रेसिपी बनवू शकताय। चला तर मग आता माझं भेंडी कट करून झालेलं आहे। मग आता एका भांड्यात मी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे, शेंगदाणे कूट घेतलेला आहे, कारण की खोबऱ्याचं कीस आणि शेंगदाणे मी झटपट बनवून ठेवत असते। हळद घातलेला आहे, मीठ, चटणी, जितकं तुम्हाला तिखट लागते तितकं तुम्ही चटणी घालू शकताय तिखट। तेल वरनं घालायचं। आता त्याला एक जीव करून घ्या। जसं आपण वांग्याला आपण कसं भरतोय तसं भरून घ्यायचं भेंडीला। बघा अशा प्रकारे भेंडीला भरून घेत आहे मी। आणि खोबऱ्याचं कीस आणि शेंगदाण्याचं कूट घरातच बनवून ठेवायचं। एमर्जन्सीला कधी पण झटपट तुम्ही बनवू शकताय। मी तर घरातच बनवून फ्रीजमध्ये ठेवत असते। कूट आणि शेंगदाण्याचं कूट आणि खोबरेलं किसलेलं करून ठेवते। चला तर मग आता माझं भेंडीला भरून झालेलं आहे। बघा अशा प्रकारे माझं भरून झालेलं आहे भेंडीला। आणि आता करण्यासाठी घेते कशा प्रकारे, बघा मी भरून घेतलेलं आहे। अगदी भरलेली भेंडी खूप टेस्टी छान लागते, भाकरीसोबत तुम्ही बनवून खाऊ शकताय। ज्याला नाही आवडत ते पण भेंडी खाऊ शकतात। आणि आता गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे भांडं, आणि आता मी बारीक कांदा चिरलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, आलं दगडावर म्हणजे खलबत्त्यावर मी लसूण चेचत आहे। आणि गॅसवर तेल घालून घेतलेलं आहे, जिरं, मोहरी, लसूण, कांदा। आता ह्यांना चांगलं परतून घ्या, खालीवर चांगलं 3-4 मिनटं चांगलं परतून घ्या। लसूणला आणि कांद्याला चांगलं परतून तांबूस कलर झाल्यानंतरच भेंडी घालायचं। आज भेंडी भरलेली करणार आहे, तुम्ही पण जे घरात भेंडी खाणार नाही ते खायला लागतील, एवढी भारी टेस्टी। आणि बघा भाजून झालेला आहे कांदा माझा, आणि आता मी भेंडी घालत आहे बघा कांद्यात, आणि छानपैकी परतून घ्या। पाण्याचा खूप वापर करायचा नाही, आवश्यक मसाल्याला जरा करपत असेल खाली किंवा भेंडी नाही चिरली असले तेव्हा तुम्ही थेंबभर पाणी घालू शकताय, किंवा पाण्याची आवश्यकता लागत नाही। आणि खूप तेलातच म्हणजे कसं कांद्या ह्याच्यातच फ्राय करून छानपैकी करून घ्या। हे बघा अशा प्रकारे, आणि वर त्याचा मसाला राहिल्यानंतर ते वरनं घालून घ्या। हे बघा जे उरलेला आहे मसाला मी त्याच्यात घालून घेत आहे, आणि चांगलं त्याला खालीवर परतून घ्या। छानपैकी त्याला असं हे शिजवून घ्या। असं वरनं कोथिंबीर घाला, थोडं पाणी घालत आहे मी, बघा थोडंसंच घेतलेलं आहे, किंवा खाली करपू नये म्हणून थोडंसं जास्त पाणी घालू नका, नाहीतर चिकटपणा होऊ शकते, चिपचिप होऊ शकते भेंडीला। अगदी छान टेस्टी। वरनं चवीनुसार मीठ घाला, मी मसाल्यात पण घातलं होतं, आता पण थोडं कमी पडलं म्हणून थोडं घातलेलं आहे। आणि तुम्ही नक्की ट्राय करा भेंडी, मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे।
ज्यांना आवडत नाही भेंडी अशा प्रकारे मी बनवले की भरलेली भेंडी बनवलेली आहे. टेस्टी, पौष्टिक आणि खूप छान आहे. पौष्टिक पण आहे भेंडी. आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी भेंडी कशी वाटली भरलेली. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चला तर मग आता माझं चांगलं मी खालीवर परतून घेत आहे. आणि भेंडी माझी शिजत आलेली आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे. सुगंध तर खूप छान आलेला आहे, हे बघा. आणि चला तर मग आता माझं रेडी झालेलं आहे. आता जेवणाची तयारीला म्हणजे आता ताटात मी काढून घेत आहे. बाय. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.